नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञान अभ्यास करत आहोत। या अगोदर मी 9 धड्यांचा सारांश अपलोड केलेला आहे। जर ते तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा धडा समजायला सोपा जाईल किंवा हा धडा तसाही बायोलॉजीच्या दृष्टीने सोपा आहे। आणि या धड्याचं नाव आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। या धड्यामध्ये पहिल्याच पेजवर असे होऊन गेले या सत्रामध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाच्या पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शीखाली पाहिला, तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यासारखे कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली। या कप्प्यांना त्याने पेशी नाव दिले। सेल म्हणजे कप्पे, लॅटिन भाषेत सेलला म्हणजे लहान खोली होय, त्यामुळे त्याने शेल हे नाव पेशीला दिले। एम.जे. शाल्मेंडेन व थिओडोरा स्वान यांनी 2 शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशीच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे। 1885 मध्ये डॉक्टर विरशा यांनी सर्व पेशीचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधून होतो असा स्पष्ट केला। यातला शब्दानुशब्द आणि वाक्यानुवाक्य MPSC किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण यावर आयोग बरेचदा प्रश्न विचारत असतो। यानंतर पेशीचे आकार। आता पेशीचे आकार गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती आकार अशा विविध आकारामध्ये पेशी आपल्याला आढळून येत असतात। प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे 2 प्रकार पडत असतात। वनस्पती पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो। त्याचप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये मोठ्या प्रमाणे रिक्तिका आढळतात। या सर्व दृश्यकेंद्रकीय आहेत, म्हणजेच यूकॅरियोटिक सेल्स। आता या गोष्टीवर आयोगाने प्रश्न विचारून झालाय। वनस्पती पेशीच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते असं लाईन फॉर्ममध्ये होतं आणि असते का नसते असं त्यांना प्रश्न विचारायचा होता, तर असते। या चित्रामध्ये दिसल्याप्रमाणे पेशीची रचना असते। प्राणी पेशी एकीकडे आणि वनस्पती पेशी एकीकडे दिसत आहेत। त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट असं पेशीभित्तिका। आता पेशीभित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेरचं आवरण असतं। पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळतात। कळलं? पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळतात। आणि पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक व लवचिक असतं। त्याचप्रमाणे प्राण्यामध्ये पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण म्हणजे पेशीपटल असतं। त्यानंतर पेशीद्रव्य काय असतं, तर पेशीद्रव्यामध्ये पेशीकेंद्रका व्यतिरिक्त द्रव्य भाग असतो, त्याला पेशीद्रव्य असं म्हणतात। आणि पेशीद्रव्य पेशीपटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान असतं। पेशीची विविध अंगे यामध्ये विखुरलेली असतात। यानंतर पेशी अंगके काय आहेत, तर पेशी अंगके प्रामुख्याने केंद्रक, अंतर्जालीयका, गॉल्जी लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश आपण पेशी अंगकामध्ये करत असतो। वनस्पती पेशीमध्ये हरितलवक असतात, हे आपल्याला माहीत आहे। त्यानंतर केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्त्वाचं अंग असतं। पेशीची सर्व कार्य केंद्रकच नियंत्रित करतं। तंतुकणिका व लवके ही दुहेरी अवतरण असलेली अंगके आहेत व तंतुकणिका ऊर्जा तयार करतात, म्हणून त्यांना
पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात। आता आपल्या यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता, पेशीचं ऊर्जा केंद्र कोणास म्हणतात? तेव्हा त्याचं उत्तर असं येतं की तंतुकणिका। आणि तंतुकणिकेचं मुख्य कार्य काय आहे, तर ऊर्जा निर्माण करणं। यानंतर माहीत आहे का, या सत्रामध्ये 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत। त्यामुळे काचपट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवाचे संयुक्त सूक्ष्मदर्शी निरीक्षण केले जाते। परंतु 1000 पटीने वर्धन अपुरे ठरत असेल तर काही सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी मात्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी वापर करतात। काही सूक्ष्म जीवांचे आकार, आता पॅरामिशियमचा आकार काय आहे, तर 100 मायक्रोमीटर। यावर जोड्या लावा असा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। पॅरामिशियमचा आकार 100 मायक्रोमीटर। टायफॉइड रोगजंतूचा आकार हा 1 ते 3 मायक्रोमीटर आणि पोलिओ जीवाणूचा आकार हा 28 नॅनोमीटर आहे। सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो। एवढा लहान आकार असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडवून आणत असतात। यानंतर सूक्ष्मजीवांची वाढ कोठे होते, तर पाण्यामध्ये, मातीमध्ये आणि कुजणारे पदार्थ जे असतात त्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत असते। 25 ते 37 सेल्सिअस दरम्यान ते वाढत असतात। विशिष्ट पेशीद्रव्यात उदाहरणार्थ शैवाल, हरितद्रव्य यामध्ये ऑक्सिजन असतं। वातावरण जर ओलसर, दमट आणि उबदार असेल तर सूक्ष्मजीवाची वाढ होण्यास अधिक प्रेरणा भेटत असते। त्यानंतर आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल, कवक, अधिजीव, जीवाणू, विषाणू असे वर्गीकरण होत असते। आता आपल्याला किण्वन किंवा फर्मेंटेशन म्हणजे काय समजून घ्यायचे, तर सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा फर्मेंटेशन असं म्हटलं जातं। आंबविणे, कुजणे असं सुद्धा म्हणतात। या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात। हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवितात। उदाहरणार्थ पाव, इडली यांचं पीठ। आता इडलीचं पीठ थोडंसं असतं, पण आपण एखाद्या डब्यात टाकलं तर तो डबा फुल भरतो जेव्हा ते व्यवस्थित फर्मेंटेशन झालेलं असतं। हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात, जसं की दुधापासून दही बनवणं, फळे व धान्ये यांच्यापासून अल्कोहोल तयार करणं, पिठापासून पाव बनविणं, तसेच ॲसिटिक ॲसिड, सॅट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्त्वे व प्रतिजैविके यांची निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रिया किंवा फर्मेंटेशन प्रक्रियेचा उपयोग केला जातो। यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये प्रतिजैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स ही रोगावर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, उपायकारक असते। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण करावे। तसेच अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी अशा आजारासाठी परस्पर औषध घेऊ नये। माहीत आहे का, सत्रामध्ये आपल्याला ताप येते म्हणजे नक्की काय होतं यावर सांगितलेलं आहे। आणि निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे 37 सेल्सिअस इतके असते। शरीरात सूक्ष्मजीवांचा प्रवेश झाल्यास आपल्या रक्तातील प्रतिकारक यंत्रणा कामाला लागते व त्यामुळे शरीराचे तापमान वाढल्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात। जखम भरताना ती गरम लागण्याचे कारणही हेच असते। हा झाला आपला पूर्ण 11वा चॅप्टर, ज्याचं नाव होतं पेशीरचना आणि सूक्ष्मजीव। याबद्दल आपण सर्व माहिती अभ्यासली आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।